बुधवारी एकनाथ शिंदेंनी अमित शहांची भेट घेतली। त्यांच्यासमोर राज्यातील राजकीय घडामोडींबाबत तक्रारींचा पाढा वाचला। महाराष्ट्रातील घडामोडींकडे माझं लक्ष आहे। महाराष्ट्रातील बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत। तसंच तुम्ही एनडीएच्या घटक पक्षाचे प्रमुख आहात, त्यामुळे तुमचा योग्य सन्मान राखला जाईल असं आश्वासन शहांनी शिंदेंना दिलंय असं सूत्रांकडून कळतंय। मनसे शिवसेना उबाठा जागा वाटपाची बोलणी एक पाऊल पुढे गेली आहेत। मनसेकडून काही विधानसभा क्षेत्रात 50-50 फॉर्म्युल्याची मागणी करण्यात आली आहे। माहीम, वरळी, शिवडी, भांडूप, विक्रोळी, मागाठाणे निम्म्या जागा मागितल्या जाणार आहेत। देवेंद्र फडणवीस केवळ शॅडो मुख्यमंत्री आहेत। महाराष्ट्राचे मूळ निर्णय अमित शहाच घेतात अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली। सत्तेकरता एकत्र आलेल्याचं टोळीयुद्ध सुरू असल्याचं सपकाळ म्हणाले। निवडणुकीच्या प्रचाराकरता निलेश राणे कणकवलीत आहेत। महायुतीसाठी प्रयत्न केला पण युती झाली नाही असं निलेश राणे यांनी स्पष्ट केलं। नितेश राणे यांच्या उमेदवारांच्या विरोधात तयार झालेल्या कणकवली शहर विकास आघाडीला शिंदे सेना आणि ठाकरे सेनेचा पाठिंबा मिळाल्यानं राजकारण रंगलं आहे। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री नगरपंचायत निवडणुकीत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राजेंद्र ठोंबरेंचा उमेदवारी अर्ज वैध ठरला। माजी नगराध्यक्ष आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी ठोंबरेंना 3 अपत्य असल्याचा आक्षेप घेतला होता, परंतु विभागानं हा आक्षेप फेटाळला। अर्ज वैध ठरवल्यानं निवडणुकीतली चुरस वाढली आहे। लोणावळ्यामध्ये भाजप कोर कमिटीनं राष्ट्रवादी काँग्रेसचा युती प्रस्ताव नाकारला। स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार केला। यानंतर भाजपनं मोठं शक्तीप्रदर्शन केलं। प्रचाराला दमदार सुरुवात झाली आहे। यंदाच्या लोणावळा नगर परिषद निवडणुकीत तिरंगी लढत निश्चित झालेली आहे। मागच्या निवडणुकीत सत्ता मिळवलेल्या भाजपसमोर यंदा ती सत्ता टिकवण्याचं मोठं आव्हान आहे। अमरावतीमधील दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत 2 जावा आमने-सामने आल्या। भाजप आमदार प्रकाश भारसाकडेंच्या पत्नी नलिनी भारसाकडे यांच्या विरोधात त्यांच्या जाऊ मंदा भारसाकडे या काँग्रेसतर्फे रिंगणात उतरल्या आहेत। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीकरता आरक्षण निश्चित करताना राज्य सरकारनं 159 ठिकाणी 50% आरक्षण मर्यादा ओलांडली। यामुळे निर्माण झालेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात आता मंगळवारी सुनावणी होणार आहे। पुढील सुनावणीपर्यंत नव्यानं कोणत्याही निवडणुकांची घोषणा करू नका अशी सूचना न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला केली आहे। लोणावळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सोनवणे यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली। लोणावळ्यातील रखडलेली विकास कामं मार्गी लावण्याचं आश्वासन सोनवणेंनी दिलं। समाजवादी पक्षानं मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर 150 जागा लढवण्याचा निर्णय घेतलाय। प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी मुंबईतील मनोरा आमदार निवासाच्या नव्या इमारतीच्या बांधकामाची प्रतीक्षा केली, प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दरम्यान 2028 पर्यंत आमदार निवासाचे बांधकाम पूर्ण करण्याचे निर्देश अण्णा बनसोडेंनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले। जळगाव महापालिकेत दूरदृष्टी आणि प्रशासकीय क्षमता असणाऱ्यांना संधी द्या असं आवाहन माजी मंत्री सुरेश जैन यांनी केलंय। मी राजकारणातून निवृत्ती घेतली आहे पण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत राहणार आहे असंही सुरेश जैन यांनी म्हटलंय। रुपाली ठोंबरे पाटलांनी माधवी खंडाळकरांना 10 कोटींच्या अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली आहे। रुपाली पाटलांविरोधात माधवी खंडाळकरांनी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर पोस्ट लिहिल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता। शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबतच्या खटल्यात ठाकरेंच्या वकिलांनी कोर्टात चुकीचे मुद्दे मांडलेत असं काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। तर भाजपनं 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती मोडून काढली अशीही टीका पृथ्वीराज चव्हाणांनी केली। गोंदियातील नवजात बाळाच्या अपहरणाची तक्रार करणाऱ्या आईचाच या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष सहभाग असल्याचं उघड झालंय। नोकरी करायची असल्यानं आईने स्वतःच्या मुलाला वैनगंगा नदीत फेकून दिलं असं समोर आलंय। सध्या आरोपी आईला पोलिसांकडून अटक करण्यात आलेली आहे। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये मालेगाव घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी कॅन्डल मार्च काढला। आरोपीला फाशी झाली पाहिजे आणि चिमुकलीला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली।
जळगावातील जामनेरमध्ये मालेगाव घटनेच्या निषेधार्थ तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। घटनेतील निराधामाला फाशीची शिक्षा देऊन पीडित बालिकेच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली। मंत्री गिरीश महाजनांनी नाशिकमधील तपोवन परिसराची पाहणी केली। कुंभमेळ्यातील तपोवन परिसरातील झाडं तोडण्याकरता बुधवारी विरोध झाल्यानंतर महाजनांनी तातडीने पाहणी करत पर्यावरणप्रेमी आंदोलकांच्या भावना जाणून घेतल्या। तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्याकरता धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी बैठक घेतली। यंदा 20 जानेवारी ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये 20 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीमध्ये हा महोत्सव पार पडणार आहे। शिर्डीच्या माऊलीनगर भागातील बिबट्यांचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। शिर्डी शहरातील उपनगरामध्ये पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। पुण्याच्या शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे इथल्या खंडोबा मंदिर परिसरात फिरत असलेल्या मादी बिबट्या वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला। बिबट्याची रवानगी जुन्नर तालुक्यातील माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आलेली आहे। नागपूरच्या पारडी पुनापूर इथल्या भवानी माता मंदिराला पर्यटन स्थळाचा ब दर्जा देण्यात आला। यामुळे हे मंदिर आता पर्यटन धार्मिक सांस्कृतिक दृष्ट्या विकसित करता येणार आहे। या मंदिरातील देवीची मूर्ती स्वयंभू असल्याची आख्यायिका आहे। जळगावातील चोपडा इथल्या जय फायबर जिनिंगमध्ये आजपासून शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू झाले। यावेळी कापूस खरेदी आणलेल्या ट्रॅक्टरचं पूजा करून शेतकऱ्यांचे सत्कार करण्यात आले। या केंद्रावर एकरी 5 क्विंटल कापूस खरेदी होतोय। सोलापुरामध्ये तहसीलदारांविरोधात प्रहार संघटना आक्रमक झाली। तहसीलदार निलेश पाटील यांच्या नावाच्या फलकावर प्रहार संघटनेकडून काळं फासण्यात आलं। तहसीलदारांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले। छत्रपती संभाजीनगरात 10 दिवसांमध्ये किमान तापमान 3 अंशांनी घसरले। दिवसभरात किमान तापमान 10.6 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय। शहरात ठिकठिकाणी नागरिक शेकोटीचा आधार घेताना दिसतायत। हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील हरभरा पिकाच्या आंतरमशागतीच्या कामांना सुरुवात केली। गेल्या आठवड्यात राहिलेल्या ढगाळ वातावरणामुळे काही भागात हरभरा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला। दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्य आणि शिक्षकांच्या जाचाला कंटाळून 10वी शिकत असलेल्या मराठी विद्यार्थ्यांना मंगळवारी मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवरून खाली रस्त्यावर उडी मारून आत्महत्या केली। शौर्य प्रदीप पाटील असं पीडित विद्यार्थ्याचं नाव। तो नवी दिल्लीतील राजीव नगर भागात राहत होता। पाथर्डीवाला बाबा उर्फ गणेश जगताप या भोंदूबाबावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर भोंदूबाबाचा जुना व्हिडिओ व्हायरल झालाय। पैसे बुडवल्याच्या कारणावरून मारहाण काही युवकांनी भोंदूबाबाला केली होती आणि तो करताना व्हिडिओ सुद्धा काढला होता। तो व्हिडिओ व्हायरल झालाय। सिन्नर नाशिक महामार्गावरील मोहदरी घाटात झालेल्या ट्रक, रिक्षा, कार, मोटरसायकल आणि कंटेनरचा अपघात बघायला मिळाला। या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला। 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव शिवारात गांजाच्या शेतीवर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं धाड टाकली आणि 3.5 क्विंटल गांजा जप्त केला। गांजा लागवड करणारा आरोपी मनोज घटे याला पोलिसांनी अटक केली आहे। कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण केल्यानंतर राष्ट्रीय तपास यंत्रणेनं बुधवारी अटक केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या एप्रिल 2024 सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला। पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याची हत्या करण्यात आली। या गुन्ह्यांमध्ये तो वॉन्टेड होता। त्याला कोर्टानं 11 दिवस NIA कोठडीत पाठवलं आहे। पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणीपुरवठा आज बंद राहणारे जलशुद्धीकरण केंद्राचं काम करण्यात येणार आहे। उशिरा आणि कमी दाबानं उद्या पाणीपुरवठा होईल अशी माहिती पाणीपुरवठा विभागानं दिली। देशातील इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांची किरकोळ विक्री ऑक्टोबर महिन्यामध्ये 57% वाढून 18,055 युनिट्सवर पोहोचले। या विभागात टाटा मोटर्सने आघाडी कायम राखली आहे अशी माहिती वाहन डीलरच्या संघटना फाडानं दिली आहे। जुनं वाहन चालवणाऱ्या वाहन चालकांना केंद्र सरकारनं जोरदार झटका दिला। मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेनं संपूर्ण देशभरातील वाहन फिटनेसच्या फीमध्ये 10 पट वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। नवीन दर केंद्रीय मोटर वाहन अंतर्गत लागू करण्यात आले। सर्वोच्च न्यायालयानं सगळ्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक केल्यानंतर राज्य सरकारनं TET परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं।
त्यानुसार 23 नोव्हेंबरला होणाऱ्या या परीक्षेसाठी राज्यभरातून तब्बल 4,75,668 उमेदवारांनी अर्ज केलेत। राज्यातील 1,420 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे। पुणे आणि लोणावळा परिसरातून मंगळवारी रात्री वाहिलेल्या थंडगार वाऱ्यामुळे मुंबईचा पारा 16.2 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला। मुंबईत गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच इतक्या नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली आहे। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये किमान तापमानात 2 ते 4 अंशांना वाढ होईल असं हवामान खात्यानं सांगितलं। नेव्ही हाफ मॅरेथॉन करता मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 2 विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत। या मॅरेथॉनमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी होत असून त्यांच्या सुविधेकरता हा निर्णय घेतल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई वाहतूक कोंडी सोडवण्याकरता महत्त्वपूर्ण असलेल्या बहुप्रतीक्षित विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेचं काम बीओटी तत्वावर करण्याकरता निविदा प्रक्रिया राबवण्याची मंजुरी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं नुकतीच राज्य सरकारकडे दिली। त्याला मंजुरी मिळाली तर प्रकल्पाच्या बांधकामाकरता निविदा काढल्या जाणार आहेत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। भाड्यानं घर घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्याकरता म्हाडानं भाडे तत्वावरील घरांच्या धोरणाचा प्रारूप मसुदा तयार केला आहे। या धोरणाची अंमलबजावणीकरता स्मार्ट रेंटल हाऊसिंग पोर्टल विकसित करण्याचा प्रस्ताव मसुद्यामध्ये मांडला आहे। भविष्यात या धोरणामुळे महाराष्ट्रात भाडे तत्वावर घर घेणं अधिक सोपं, सुरक्षित आणि परवडणारं होणार आहे असं म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितलं। मॉन्सून संपल्यानंतर धावपट्टीच्या देखभालीचं काम करण्याकरता आज सकाळी 11 ते संध्याकाळी 5 अशा 6 तासांकरता मुंबई विमानतळ बंद राहणार आहे। या 6 तासांच्या कालावधीमध्ये विमानतळावरील दोन्ही धावपट्ट्यांवरून विमान उड्डाणं किंवा आगमन होणार नसल्याचं विमानतळ प्रशासनानं सांगितलं। राज्यात गेल्या काही वर्षात बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या कॉलेजेसमध्ये भरमसाठ वाढ झाल्यानं रिक्त जागांचं प्रमाणही वाढलंय। यंदा बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या 33% जागा रिक्त राहिल्या आहेत। 15,936 जागांवर प्रवेश झाले नसल्याची स्थिती आहे। अनेक कॉलेजेसमधील निम्म्या जागा भरल्या गेलेल्या नाहीत। तसंच गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्येही घट झालेली आहे। मुंबईतील सगळ्या शाळांनी अन्न सुरक्षा नियमांचं काटेकोरपणे पालन करावं असे निर्देश मुंबई महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी एन प्रभागातील शाळांना दिले आहेत। उपाहारगृहामध्ये स्वच्छता राखण्यासह विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचा सकस आहार मिळण्याच्या दृष्टीने दक्षता घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे। गेल्या 10.5 महिन्यांमध्ये 61 क्लास 1 अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 2 वर्षात लाचखोरीच्या कारवाईत अडकलेल्यांवर निलंबन, बडतर्फीची कारवाई करण्यास प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याची माहिती एसीबीच्या आकडेवारीतून समोर आली आहे। अद्यापही 209 लाचखोरांचं निलंबन झालेलं नाहीये, त्यामुळे ते खुर्चीत ठाण मांडून बसलेले आहेत। वीज दर कमी करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे। त्यामुळे महावितरणचे सध्याचेच वीज दर लागू होणार असून वीज ग्राहकांना दरकपातीचा दिलासा मिळणार नाही। सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार मिळण्यास विलंब होत असल्या आहे आणि तशी सुरुवात पण झालेली आहे। निम्म्या नोव्हेंबर महिना उलटून गेलाय तरी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील वेगवेगळ्या विभागांमधल्या कर्मचाऱ्यांचा पगार आजच्या तारखेपर्यंत झालेलाच नाहीये। त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे, असंतोष आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाच्या 2 मोठ्या तेल कंपन्यांवर घेतलेल्या निर्बंधांचा भारतावरील परिणाम आता दिसू लागलाय। ताज्या आकडेवारीनुसार नोव्हेंबरमध्ये भारतात येणाऱ्या रशियन खनिज तेलाच्या पुरवठ्यामध्ये तब्बल 66% घट झालेली आहे।